स्टार प्रवाह वाहिनीच्या बहुचर्चित असलेल्या आगामी 2 नव्या मालिका म्हणजेच मराठी मीडियम आणि मी कात टाकली या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती। मात्र प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे, कारण या मालिकांचे शूटिंग देखील सुरू झाले आहे। या दोन्ही मालिकांचे शूटिंगचे मुहूर्त पार पडले आहेत। दरम्यान मराठी मीडियम या मालिकेमध्ये कोणकोणते मुख्य कलाकार झळकणार हे समोर आले आहे। मात्र मी कात टाकली या मालिकेमध्ये नागिनीची मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता। मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार मी कात टाकली या मालिकेत मुख्य नागिनीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे हे आता समोर आले आहे। चला तर मग जाणून घेऊयात मी कात टाकली या मालिकेत कोणती अभिनेत्री नागिनीची भूमिका साकारणार आहे, तसेच नायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे आणि ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। दरम्यान मी कात टाकली ही मालिका संतोष आयचित यांच्या येळकोटी प्रोडक्शनची आहे। मालिकाचे निर्माते संतोष आयचित म्हणाले, 1.5 वर्षापासून या मालिकेचे लेखन सुरू होते आणि मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे। यापूर्वी संतोष आयचित यांची येळकोटी प्रोडक्शनची झी मराठी वाहिनीवरील जय मल्हार ही मालिका प्रचंड गाजली होती। आता जय मल्हार या मालिकेनंतर मी कात टाकली या मालिकेचे तगडे लेखन करत ही मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडेल अशी भावना संतोष आयचित यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान मी कात टाकली या मालिकेचा छोटा टीजर समोर आला आहे, त्यामुळे हा टीजर पाहून प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे। या मालिकेत नागिनीच्या मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री तसेच नायकाच्या मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार याबाबत माहिती समोर आली आहे। तर नागिनीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री पायल जाधव झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे। पायलने यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीच्या अबीर गुलाल या मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती। या मालिकेतून तिला प्रचंड ओळख मिळाली। त्यानंतर तिने झापूक झुपूक या चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली। मात्र हा चित्रपट फारसा काही चालला नाही। पायल नुकतीच झी मराठी वाहिनीच्या तारिणी या लोकप्रिय मालिकेत झळकली होती। आता पायल पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत पदार्पण करत आहे। तसेच मी कात टाकली या मालिकेत नायकाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता निखिल चव्हाण झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे। निखिल यापूर्वी लागिरं झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचला होता। या मालिकेतून त्याला प्रचंड ओळख मिळाली होती। त्यानंतर त्याने झी मराठी वाहिनीच्या कारभारी लय भारी या मालिकेत मुख्य भूमिका साकारून देखील एक नवी ओळख मिळवली। त्यानंतर त्याने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम केलं। आता निखिल चव्हाण पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत असल्याची माहिती समोर आली आहे। तो या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आता नागिनीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री पायल जाधव आणि नायकाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता निखिल चव्हाण झळकणार की इतर कोणती नवी फ्रेश जोडी पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान तुम्हाला अभिनेत्री पायल जाधव हिला नागिनीच्या मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल का, की इतर कोणती अभिनेत्री नागिनीच्या भूमिकेत झळकायला हवी, तसेच नायकाच्या मुख्य भूमिकेत कोणत्या अभिनेत्याला पाहायला तुम्हाला आवडेल कमेंट करून नक्की सांगा। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार मी कात टाकली ही नवी मालिका सप्टेंबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते आणि या मालिकेच्या जागी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते असं बोललं जात आहे। दरम्यान आता येणाऱ्या दिवसात कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आणि ही नवी मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान तुम्ही या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का? मी कात टाकली ही मालिका तुम्ही पाहणार का? आणि या मालिकेला स्टार प्रवाह वाहिनीने कोणता प्राईम टाइम द्यायला हवा आणि स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, तसेच स्टार प्रवाह वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।